कैदी नंबर 826 जो वयाने खूपच कमी होता, ज्याचं वय जवळपास 18 वर्ष होतं, त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हावभाव होते. नाही त्याला मी निरागस बोलू शकत होते आणि नाही लबाड. जेव्हा कधी मी त्याला पाहायचे तेव्हा मला असं वाटायचं की तो कोणत्या तरी खोल विचारात आहे. त्याचा चेहरा अगदी केविलवाणा असायचा. मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं, कारण की त्याला फाशीची शिक्षा मिळाली होती. वयाच्या 18-19व्या वर्षी तो हे जग सोडून जात होता, जिथे त्याच्यासाठी हे जग अजूनही उघडलं नव्हतं. तो तर वयाने खूपच लहान वाटत होता. माझं खूप मन करायचं की मी त्याला विचारावं की तुला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, की ज्यामुळे तू तुझं आयुष्य आनंदाने जगायचं सोडून मृत्यूच्या वाटेवर निघाला आहेस. परंतु त्याच्या चेहऱ्यावर इतके केविलवाणे भाव असायचे की मला त्याच्यासोबत बोलायला देखील भीती वाटायची. माझं नाव श्वेता आहे आणि पेशाने मी इन्स्पेक्टर आहे आणि पोलिसात काम करणाऱ्या लोकांसारखं माझंही मन दगडाचं होतं. परंतु त्या कैद्याला पाहून माझं मन वितळायचं, ज्याचं नाव राजू होतं. माझं त्याच्यासोबत बोलायचं मन करायचं. मला त्याच्यासोबत खूप काही बोलायचं होतं. त्याला खूप काही विचारायचं होतं. परंतु जेलच्या आतमध्ये असं वातावरण नसायचं की तुम्ही एखाद्या कैद्यासोबत असं गप्पा गोष्टी करू शकाल. आज मला ऑर्डर मिळाली होती की कैदी नंबर 826ला 2 दिवसानंतर फाशीची शिक्षा द्यायची आहे. याचा अर्थ त्याच्या शिक्षेची वेळ आली होती. आज माझं मन खूपच उदास होतं झालं. आज माझ्या मनामध्ये खूपच भीती निर्माण झाली होती. ती ऑर्डर हातात पडताच माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं, कारण की आज त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती. माझं मन अस्वस्थ होतं. मी विचार केला होता की मी त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारेल, कारण माणसाला मरणाच्या आधी त्याची शेवटची इच्छा नेहमी विचारली जाते. हा त्याचा अधिकार असतो की त्याला फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली जाते. मग ती इच्छा त्याच्या आवडीचं जेवण जेवायची असेल किंवा त्याला त्याच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायची असेल, त्यांची ती इच्छा नेहमीच पूर्ण केली जायची. कैदी नंबर 826ला फाशीची शिक्षा मिळाली होती, त्यामुळे त्याला देखील शेवटची इच्छा विचारली जाणार होती. त्या दिवशी त्याचे आईवडील त्याला भेटायला आले होते. त्याची आई त्याला मिठी मारून जोरात रडत होती. त्याची आई बोलत होती, बेटा, मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला ही शिक्षा भोगावी लागू देणार नाही. तुला त्या शिक्षेपासून नक्कीच वाचवेल. माझं मन मला सांगतंय की माझा मुलगा निर्दोष आहे. मला त्या बाईवर दया येऊ लागली. ती बाई हे सगळं काय बोलत होती, कारण की त्याला फाशी तर 2 दिवसानंतर होणार होतीच आणि एकदा का शिक्षा सुनावली गेली की मग त्याला कोण अडवू शकत होतं. खरं तर पुढचा दिवस रविवार होता, त्यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती आणि मला सांगितलं गेलं होतं की आजच त्याच्या घरातल्या लोकांसोबत भेट घडवून आणावी, जेणेकरून सोमवारी त्याला त्याची शिक्षा दिली जाईल. मला तर असं वाटत होतं की त्या कैद्याची म्हणजे राजूची शेवटची इच्छा हीच असेल की स्वतःच्या परिवाराला भेटावं आणि त्यानंतर तो कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही. त्यांना भेटल्यानंतर तो फक्त मरून जाणंच पसंत करेल. परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याची शेवटची इच्छा ही इतकी विचित्र आणि सगळ्यात वेगळी असू शकेल. राजूची त्याच्या घरातल्यासोबत भेट घडवून आणल्यानंतर त्याला पुन्हा कोठडीमध्ये बंद केलं गेलं. आता त्याच्याजवळ फक्त 48 तास शिल्लक होते. मी अगदी आपुलकीने त्याला विचारलं, राजू, तुझी मरणाआधीची शेवटची इच्छा तर पूर्ण झाली असेलच. आता तुझी अजून शेवटची इच्छा काय असणार आहे? तू तर तुझ्या घरातल्यांना भेटला आहेस. आता तर तुझ्या मनामध्ये दुसरी कोणतीच इच्छा राहिली नसेल. त्यावर राजू म्हणाला, असं अजिबात नाहीये. माझी शेवटची इच्छा आहे आणि मला ती पूर्ण करायची आहे. राजूने लगेच मला उत्तर दिलं. मी आश्चर्याने विचारलं, काय इच्छा आहे तुझी?
तेव्हा राजू बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही लोक माझी ती इच्छा पूर्ण कराल. हा, पूर्ण नक्कीच करणार, कारण की हा तुझा अधिकार आहे. मी त्याच्यावर दया दाखवून म्हणाले. त्यावर तो म्हणाला की ठीक आहे, मला एका मोठ्या अधिकारासमोर हजर करा. मी माझी इच्छा अशी कोणालाही सांगणार नाही, कारण की माझी इच्छा खूप खास आहे आणि माझी इच्छा अशी आहे की तुम्ही वरपर्यंत माझी इच्छा पोहोचवू नये. त्याचे बोलणे ऐकून मला राग आला. राग तर खूप आला होता, पण मी विचार केला की जाऊ दे, असाही तो फाशीचा गुन्हेगार आहे, तसाही हा 2च दिवसाचा पाहुणा आहे. याच्याशी दुश्मनी करून मला काय मिळणार. मी SP साहेबांच्या समोर हजर राहिले आणि राजूला त्यांच्यासमोर हजर केले. ते म्हणाले, बोल बेटा, तुझी काय इच्छा आहे. SP साहेब इतक्या प्रेमळपणे एखाद्या फाशीच्या गुन्हेगारांसोबत कसं काय बोलू शकत होते. परंतु कदाचित त्यांनी देखील त्याच्यावर दया केली असेल किंवा त्याचा अपराध काय आहे हे त्यांना माहीत नसेल. त्याने असा काय अपराध केला आहे ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे. कारण की या जेलमध्ये बहुतेक गुन्हेगार असेच होते की ज्यांचा अपराध खूप छोटा होता, परंतु त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती. तर मोठे मोठे गुन्हेगार, म्हणजे जे गुन्हे केले होते ते अपराधी बाहेर आरामात फिरत होते. जेव्हा राजूला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा राजू बोलू लागला. SP साहेब, माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न करायचं आहे आणि काही दिवस मला माझ्या बायकोसोबत घालवायचे आहे. त्याची इच्छा ऐकून आमच्या तोंडाला जणू कुलूपच लागलं गेलं. तेव्हा SP साहेबांनी थोडं हुशारीने घेतलं आणि म्हणाले, हे बघ बेटा, तुझं लग्न तर आम्ही करून देऊ शकतो, परंतु तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार होईल. तुझ्या घरातले श्रीमंत लोक नाहीत. तू तर एक गरीब घरातला मुलगा आहेस. तुझ्याशी कोण लग्न करायला तयार होईल. हा उगाचचा चान्स घालवतोयस. त्यापेक्षा दुसरी कुठलीही इच्छा सांग. जर तुला तुझ्या आवडीचं काही खायचं असेल, कुणाला भेटायचं असेल, तर ते आम्हाला सांग. आम्ही ते सर्व करायला तयार आहोत. तू फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार आहेस आणि आमच्यासाठी ही खूप दुःखाची बातमी आहे, परंतु न्याय खूप कडक आहे आणि मी असाच आहे तो सर्वांसाठी बरोबर आहे. मग कोणी वयाने लहान असू दे किंवा वयाने मोठा असू दे, कोणी साधू असू दे किंवा कोणी बदमाश असू दे, सर्वांना एकाच नजरेने बघितले जाते. मला माहीत नाही की तुला शिक्षा का मिळाली आहे. तुझे केस तर तुझी भरपूर दिवस कोर्टात चाललीसुद्धा नाही आणि तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे. तुझ्या केसचा निकाल तर लगेच लागला. तुला फाशीची शिक्षा मिळाली आणि यामध्ये तुला अधिकार आहे की तुझी शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करावी. तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करू शकतो, पण तुझ्यासोबत कोणी लग्न करायला तयार पाहिजे आणि जर कोणी तयारच नसेल तर तुझं लग्न आम्ही कसं करून देऊ. त्यावर राजू बोलला, SP साहेब, मी तुम्हाला एक अशी कल्पना सांगणार आहे की माझं लग्न आपोआप होऊन जाईल. त्याचं बोलणं ऐकून तर मी देखील कान टवकारले. मी विचार केला की हा जेलमधल्या एखाद्या आरोपी महिलेसोबत तर लग्न करणार नाही ना. राजू बोलू लागला, तुम्ही बाहेर जाहीर करा की राजूसोबत लग्न करायला कोण तयार आहे आणि जी बाई राजूसोबत लग्न करायला तयार असेल ती एक रात्र त्याच्याबरोबरच राहील. आणि तुम्ही मला वचन द्या की जर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी एखादी बाई तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही. राजूने अगदी हुशारीने आम्हाला हे सगळं सांगितलं. तेव्हा आम्ही म्हणालो, ठीक आहे, पण तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार होणार नाही. एखादी बाई तिचं आयुष्य बर्बाद करायला का तयार होईल आणि एक दिवसासाठी का नवरी बनेल. तुझ्याशी लग्न करून स्वतःच्या परिवाराशी ती का दुश्मनी ओढून घेईल.
पण राजूने माझं काहीच ऐकलं नाही. राजू पुन्हा बोलू लागला, तुम्ही फक्त जाहीर करा, हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर जर कुणीही बाई माझ्यासोबत लग्न करायला तयार नसेल तर मी दुसरी कुठलीही इच्छा व्यक्त करणार नाही. मग मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल. राजूच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर शहरात जाहीर केलं की राजूला लग्न करायचं आहे आणि सोबतच हे देखील सांगितलं की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि 2 दिवसानंतर त्याला फाशी मिळणार आहे आणि तो या जगातून निघून जाईल. जर तरी देखील एखाद्या बाईला राजूशी लग्न करायचं असेल तर तिने ह्या पोलीस स्टेशनमध्ये यावे. मग तिथून तिला जेलमध्ये पोहोचवलं जाईल. आम्हाला तर हे सर्व मजाकच वाटत होते. आम्ही तर त्याची इच्छा पूर्ण केली. परंतु अवघ्या 1.5 तासानंतर एक हवालदाराने सांगितले की एक बाई आली आहे आणि ती नवरीच्या वेशात आहे आणि तिच्यासोबत वकील देखील आहेत. त्यांचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मला वाटलं कदाचित हा असाच काहीतरी खोटं बोलत असेल. परंतु मी आणि SP साहेब जेव्हा बाहेर गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो की समोर एक तरुण मुलगी जिचं वय जवळपास 17 ते 18 वर्ष असेल, ती नवरीच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत वकील देखील होते. त्या वकिलाकडे बघून असं वाटत होतं की त्यांनी तिच्या आणि राजूच्या लग्नासाठी यायला परवानगी दिली आहे. तिचं लग्न लावून देण्यासाठी होकार दिला आहे. त्या मुलीच्या ड्रेसकडे आणि त्या मुलीच्या साडीकडे आणि मेकअपकडे बघून असं वाटत होतं की तिने तर हे सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं. आता मला राजूवर संशय येऊ लागला की त्याने ही अशी इच्छा का व्यक्त केली. 1 दिवसासाठी त्याला त्याच्या बायकोला भेटून काय मिळणार होतं. ही बाई कोण आहे. मी वकिलाला विचारलं तेव्हा वकील म्हणाला, मला माहीत नाही. ही जेव्हा माझ्याजवळ आली तेव्हा नवरीच्या वेशात होती आणि मला म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला, मला राजूसोबत लग्न करायचं आहे. मला माहीत नाही की तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे. मी तिला समजावलं की असं करू नकोस, परंतु ती ऐकायला तयारच नाही. ती बोलू लागली की मला राजूसोबत लग्न करायचं आहे. मी तिला सांगितलं आहे की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे. 2-3 दिवसानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे. परंतु ती बोलते की काही हरकत नाही. मी भलेही 1 दिवस राजूसोबत राहीन, परंतु माझी देखील इच्छा पूर्ण होईल. कारण की माझा राजूवर खरंच खूप प्रेम आहे. आम्हाला माहीत नव्हतं की राजूवर एखाद्या मुलीचं इतकं प्रेम आहे की जी त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे. ते सगळं खूप विचित्र वाटत होतं. परंतु आमचं काम तर त्याची इच्छा पूर्ण करणं होतं. आम्ही कोणत्याच गोष्टीवर काहीच आक्षेप घेतला नाही. मग राजूला त्याच्या कोठडीतून बाहेर घेऊन आले आणि एका खुर्चीवर बसवलं आणि मग वकिलांनी लग्नाचे पेपर समोर केले. दोघांनीही पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले. सर्वांच्या समक्ष पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले. राजू बोलू लागला की आता माझ्या हक्काप्रमाणे आणि तुमच्या वचनाप्रमाणे माझ्या बायकोला माझ्यासोबत पाठवा. मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करीन. पूर्ण दिवस आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ आणि मग त्यानंतर ही निघून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही मला फाशीवर चढवा. मला काहीच दुःख होणार नाही. मला माझं प्रेम मिळेल. राजूचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं. खरं प्रेम खरंच हे असं असतं. मी मनातल्या मनात हाच विचार केला. परंतु मला हे माहीत नव्हतं की यामागे किती मोठी कहाणी असेल ज्यामुळे आमची शुद्ध हरपणार होती. SP साहेबांनी हसत माझ्याकडे इशारा केला की तू या मुलीला राजूच्या कोठडीमध्ये कैद कर. तिथे तर खुर्ची देखील नाहीये, अंथरूण देखील नाहीये.
ही मुलगी स्वतःच वैतागून तिथून बाहेर निघेल. मी देखील हाच विचार केला होता. मी त्या मुलीला राजूच्या कोठडीमध्ये घेऊन गेले. तेथे तर मुश्किलपणे 2 लोकांना उभं राहण्यासाठी जागा होती. मी त्या दोघांनाही त्या कोठडीमध्ये बंद केलं आणि मग स्वतः बाहेर आले. मला वाटलं की थोड्या वेळानंतर ती मुलगी वैतागेल, परंतु मला हळूहळू आवाज येऊ लागला. काहीतरी तोडण्याचा आवाज होता तो मला येऊ लागला. असं वाटत होतं की कोणीतरी काहीतरी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. असं वाटलं की कदाचित ते त्या कोठडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी निर्धास्त होते, कारण की मला माहीत होतं कोठडीचा दरवाजा तोडणं किंवा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही. माझा हाच प्रयत्न होता की राजूने त्याच्या मनातलं त्याच्या प्रेयसीसोबत बोलावं. सध्या तरी मला त्या दोघांमध्ये काहीच रस नव्हता. ते जे काही बोलत होते ते मी ऐकले नाही, त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मला निर्धास्त करणारी एकच गोष्ट होती की त्या कोठडीच्या दरवाजावर एक खूप मोठा कुलूप लावला गेला होता आणि ते कुलूप कोणीही तोडू शकत नव्हता. खूप वेळ निघून गेला. मला झोप येऊ लागली. तेव्हा मला त्या कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला. मी लगेचच तिथे गेले. तेव्हा ती मुलगी जी राजूसोबत लग्न करून इथे आली होती आणि त्या कोठडीमध्ये बसली होती, ती बोलू लागली की मला इथून बाहेर काढा. आता मी राजूसोबत 1 मिनिट देखील राहू शकत नाही. मला वाटलं कदाचित राजू तिच्यासोबत काहीतरी चुकीचा वागला असेल. ती मुलगी बोलू लागली की माझ्या घरातले माझी वाट पाहत असतील, त्यामुळे मला आता घरी जायचं आहे. मी लगेचच त्या कोठडीचा दरवाजा उघडला, त्या मुलीला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा कोठडीच्या दाराला कुलूप लावून राजूला बंद केलं आणि पुन्हा माझ्या केबिनमध्ये आले. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की जेव्हा सकाळ होईल तेव्हा एक मोठं वादळ येणार आहे. सकाळी मला SP साहेबांनी विचारलं की तो कैदी नंबर 826 कुठे आहे. तेव्हा मी म्हणाले, कुठे असणार तो? तो त्याच्या कोठडीमध्ये बंद असेल. तुम्ही असं का विचारताय? तेव्हा SP साहेब बोलू लागले की मला तर कुठे दिसत नाही. मी एका कॉन्स्टेबलला पाठवलं होतं. सांगितलं की येताना राजूला घेऊन ये, परंतु त्याला तो कुठेच सापडला नाही. तुझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना? मी SP साहेबांना सांगितलं होतं की मी जाऊन बघते. पण हे करत असताना माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. कारण जर तो कैदी कुठे हरवला किंवा जर त्याने मला फसवलं असेल तर मग मी काय करणार होते. मी पटकन धावत कैदी नंबर 826च्या कोठडीजवळ गेले. तिथे तर नेहमीप्रमाणे खूपच अंधार पसरलेला होता. नेहमीप्रमाणे मी राजूला आवाज दिला, परंतु काहीच उत्तर आलं नाही. मी घाबरले. मी टॉर्च लावून पाहिलं तेव्हा एक माणूस होता. तो जमिनीवर पडलेला होता. मला असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे. मी लगेचच ती कोठडी उघडली, पण जेव्हा मी त्याला हात लावला तेव्हा माझा तर जीवच गेला. इतक्यात SP साहेब देखील तिथे पोहोचले. त्यांनी देखील त्या माणसाकडे पाहिलं. तेव्हा त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला. SP साहेब मला ओरडू लागले, तुला अजिबातच अक्कल नाही का? इथे काम करून तुला एवढी वर्ष झाली आहेत. तुला एवढा अनुभव आहे, परंतु अजूनही लोक तुला कसं फसवतात आणि अजूनही लोक कसे असतात हे तुला ओळखता येत नाही, नाही का? SP साहेब मला ओरडत होते. याबद्दल तुला कसं माहीत नाही? लाज वाटले पाहिजे तुला. माहीत नाही तुझं लक्ष कुठे असतं.
जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील. SP साहेब मला ओरडत होते आणि माझं मन करत होतं की मी समोर पडलेल्या त्या माणसाला जमिनीवर जोरात आपटावं. इतका मोठा आमच्यासोबत धोका झाला होता. त्याला कोणत्याही किमतीत आम्ही विसरू शकत नव्हतो. मी विचार केला होता की ती मुलगी जी राजूसोबत लग्न करण्यासाठी आली होती, तिला राजूने इथे आम्हाला फसविण्यासाठी पाठवलं आहे. तो तर नवरीचा वेश करून त्या जेलमधून पळून गेला होता आणि आमच्यासमोर त्या मुलीला ठेवून गेला होता. आता त्या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा तर देऊ शकत नव्हतो, कारण की फाशी जर ज्याला फाशी मिळाली असती त्याच आरोपीला दिलेली जाते. आता या मुलीला आम्ही काय बोलू शकत होतो. जी मुलगी आमच्यासमोर पुरुषांचे कपडे घालून उभी होती, तुम्ही लोकांनी राजूसोबत चांगलं केलं नाहीत. त्याला फाशीची शिक्षा देणं हे खूप चुकीचं होतं आणि हे सगळं आता वेळेनुसार सिद्ध होईलच. माझ्या नजरेला नजर लावून ती हे सर्व बोलत होती. तेव्हा मला तिच्यावर खूप राग येऊ लागला, परंतु मी काहीही करू शकत नव्हते. SP साहेबांनी ऑर्डर दिली की आता लवकरात लवकर राजूला शोधलं जावं, नाहीतर 2 दिवसानंतर आपण काय उत्तर देणार होतो. आपल्याला त्याला फाशीची शिक्षा द्यायची होती, फासावर लटकवायचं होतं आणि तो आता आपल्याला फसवून पळून गेला आहे, चकवा देऊन पळून गेला आहे. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तुझी ड्युटी पुरुषांच्या जेलमध्ये लावायलाच नको होती. शेवटी स्त्री ती स्त्री असते, ती पुरुषांना समजू शकत नाही. SP साहेब मला खूप काही सुनावत होते. माझं हृदय, माझं मन खूप घाबरलेलं होतं. मला समजत नव्हतं की इतका मोठा धोका माझ्यासोबत कसा घडू शकत होता. मी एका पुरुषावर कसा विश्वास ठेवला, एका मुलीवर दया दाखवली आणि त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांनी माझ्या डोळ्यांमध्ये धूळ फेकली. परंतु आता आमच्याजवळ फक्त एकच उपाय होता. आम्ही त्या मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकत होतो किंवा राजूला शोधावं. राजूच्या रात्रीच्या अंधारात कुठे गेला होता याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं, कारण की तो इथून सकाळी 4 वाजता निघून गेला होता. परंतु मला त्या मुलीचं खूप आश्चर्य वाटत होतं. मला आता हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की ती मुलगी कसं काय राजूच्या जागेवर बसण्यासाठी तयार झाली, कसं काय तिने राजूला स्वतःचा नवरा देखील कबूल केलं आणि कसं तिने विचार केला की त्याची फाशी तिला दिली जावी. इतकं प्रेम एखाद्या आरोपीवर कोणीही करू शकत नाही. राजू इतका वाईट असता तर या मुलीने त्याच्यावर इतकं प्रेम केलं असतं का? मी तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं. तेव्हा तिने लगेच सांगितलं की मी प्रकाश पाटलांची मुलगी आहे. प्रकाश पाटील दुसऱ्या गावात राहत होते. प्रकाश पाटलाला शोधून काढणं आमच्यासाठी इतकं काही कठीण काम नव्हतं. मी विचार केला, जर ही मुलगी माझ्यासमोर आहे तर मग सर्व काही मी हिला विचारलं तर. मी तिला राजूबद्दल विचारलं. तेव्हा तिने मला विचित्र गोष्ट सांगितली. ती बोलू लागली, मी राजूदादाबद्दल एक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला तयार आहे. मी हैराण होऊन तिला पाहत होते. ती तिच्या नवऱ्याला दादा बोलत होती. दादा, तू त्याला भाऊ समजतेस? नात्याने तो तुझा भाऊ लागतो का? तुम्ही लोकांनी हे सगळं नाटक केलंत का? नाही, राजू माझा भाऊ लागत नाही, परंतु माझ्या भावासारखाच आहे. माझं त्याच्यावर नक्कीच प्रेम आहे, परंतु माझं प्रेम असं नाही. मी त्याला भाऊ मानत होते, ती मुलगी मला सांगत होती. मग तू हे सगळं का केलंस? तू त्याच्यासोबत लग्न का केलंस? काय कारण आहे? तू आम्हा सर्वांना चकवा देण्यासाठी, राजूला इथून पळून जाण्यास मदत करण्यासाठी आमच्यासोबत हे असं काही केलं आहेस ना? मी रागावूनच तिला विचारलं. विश्वास ठेवा, असं अजिबात नाही. तो संध्याकाळपर्यंत परत इथे येईल. तो मला इथे कसा बघू शकतो? आता तर त्याने माझ्यासोबत लग्न देखील केलं आहे.
आणि मी त्याची जबाबदारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जबाबदारी झिडकारून घाबरून तो कधीही जाणार नाही. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी हैराण झाले. परंतु त्यानंतर तिने मला जी गोष्ट सांगितली ती तर मला खूपच हैराण करणारी होती आणि मग मला मजबूर केलं की मी पुन्हा एकदा माझा निर्णय बदलावा आणि यामागे खरं काय आहे हे शोधून काढावं. माझं नाव मयुरी आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा राजूसोबत झाला होता. राजू लहानपणापासूनच खूपच बहादूर मुलगा होता. आयुष्यामध्ये खूपच कमी प्रसंग आला असेल जेव्हा राजू एखाद्याला घाबरून पळून गेला असेल. राजू माझ्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो आत्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आईवडिलांचा राजूदादावर खूप विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न राजूदादासोबत ठरवलं. त्यामुळे तो आमच्या घरी देखील ये-जा करू लागला. परंतु गावातलं वातावरण खूपच वेगळं असतं. एके दिवशी राजू माझ्या ताईला भेटण्यासाठी आमच्या घरी आला. तेव्हा आई वडील देखील घरात हजर नव्हते. माझ्या बहिणीचा आणि राजूदादाचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे तेच तर सरळ सरळ आहे की त्यांचं आमच्यासोबत एक नातं जोडलं गेलं होतं. आम्ही दोघी बहिणीच घरी होतो. घरामध्ये अजून कुणीही नव्हतं. तो मागच्या दरवाज्यातून आला होता. मला समजलं की तो ताईला भेटायला आला आहे. जेव्हा मी चहा बनवायला लागले ती दोघे एकमेकांसोबत बोलत होते. इतक्यातच दारावर जोरजोरात खटखट होऊ लागली. मी घाबरले. मला वाटलं कदाचित आमचे वडील आले आहेत. पण जेव्हा मी दाराच्या फटीतून डोकावून पाहिलं तेव्हा कोणीतरी 3-4 माणसं बाहेर उभी होती. मला खूप भीती वाटू लागली. मी विचार देखील करू शकत नव्हते की आमच्या दारावर कधी अशी लोक देखील येतील. मी या गोष्टीमुळे तरी निश्चिंत होते की राजूदादा आमच्यासोबत आहे. परंतु ती माणसं गावातील गुंड होती. त्यांना बघूनच लोक घाबरायची. ती लोक बोलू लागले की दरवाजा उघड नाही तर आम्ही दरवाजा तोडून टाकू. मी त्याच्याकडे विनंती करू लागले आणि बोलू लागले की घरामध्ये आम्ही दोघी बहिणीच आहोत. तुम्ही निघून जा. तेव्हा ती माणसं आई बहिणीवरून शिव्या देऊन बोलू लागले की आम्ही परत जाणार नाही. तू आम्हाला सरळ सरळ मूर्खात काढतेस, वेड्यात काढतेस. आम्हाला माहीत आहे की या वेळेला घरामध्ये कोण कोण आहे. तुमच्या घरामध्ये एक मुलगा आला आहे. हा सगळा गोंधळ ऐकून राजूदादा देखील बाहेर आला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि मला आत जायला सांगितलं. मी तर आतल्या खोलीत निघून गेले. परंतु राजूदादा त्या लोकांसोबत भांडू लागला. अधिकतर लोक राजूदादा त्यांना शांतपणे समजावत होता आणि तिथून जायला सांगत होता. परंतु त्यापैकी एक खूपच घाणघाण बोलू लागला की आम्हाला जर माहीत असतं की इथे मुली आहेत आणि अशा प्रकारच्या मुली आहेत तर आम्ही देखील इथे रोज आलो असतो. आम्ही तर तिघे चौघे आहोत. यांना पैसे देखील जास्त चांगले मिळाले असते. त्यांचे ते बोलणे ऐकून राजूदादाला राहवलं नाही. ते लोक इतकं वाईट साईट बोलत होते की ज्यामुळे राजूदादा खूपच चिडला होता. तो रागाने लालबुंद झाला होता. हे तर सरळ सरळ आहे की जर त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल इतकं कोणी घाणघाण बोललं असतं, एखाद्या पुरुषासमोर होणाऱ्या बायकोबद्दल इतकं घाणघाण बोललं तर तो पुरुष कदापि ते सहन करणार नाही. त्यावेळी तर राजूदादा त्यांना काही बोलला नाही. राजूदादा हुशार होता आणि त्याला एवढी अक्कल होती की आम्ही दोघी बहिणी घरात असताना त्यांच्यासोबत भांडण करणं चुकीचं आहे. राजूदादाने त्यांना समजावून घरी पाठवलं आणि हा तर रोजचाच तमाशा झाला. आमच्या घराच्या बाहेर 3-4 गुंड उभे राहायचे. आई बाबा जसे इकडे तिकडे जायचे ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे. एके दिवशी असा प्रसंग घडला ज्यामुळे आमचं आयुष्य अगदी पलटून गेलं. माझी बहीण तिच्या खोलीमध्ये झोपली होती. त्याच वेळेला एक पुरुष चोरून खिडकीतून तिच्या खोलीत गेला. त्याच वेळेला राजूदादा देखील घरात आला. त्याने त्या पुरुषाला आमच्या घरात येताना पाहिलं होतं. त्यावेळी मात्र त्याला ते सहन झालं नाही आणि मग तेव्हा इतका मोठं भांडण झालं की ज्यामध्ये ना फक्त माझ्या बहिणीचा खून झाला तर राजूदादाच्या हातून देखील
एक असा गुन्हा घडला ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली. जर आम्ही लोक देखील श्रीमंत असतो, आमच्याकडे देखील राजकीय ताकद असती, तर नक्कीच असं झालं नसतं. कोणाच्याही घरावर हल्ला करून, त्यांच्या घरातल्या मुलींच्या इज्जतीवर हल्ला करून त्या गुंडांवर तर कोणीही फुलं तर उधळणार नव्हतं ना. राजूदादाने जे काही केलं ते त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी केलं. आणि मग असं बघायला गेलं तर त्याच्यावर ही अशी केस होणं चुकीचंच होतं. परंतु ते लोक त्या गावची श्रीमंत लोक होती, त्यामुळे त्यांनी राजूदादावर ही अशी केस लावली. पहिले दर 6 महिने तो इकडे तिकडे फरार होता, परंतु शेवटी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं गेलं. आता जरी तो इथून बाहेर निघाला तरी देखील ते लोक त्याला जिवंत सोडणार नाहीत. खरं तर दोष आमचा नाही, तर दोष त्या लोकांचा आहे, ज्यांनी आमच्या घरावर कारण नसताना नजर ठेवली आणि आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली. माझ्या आईवडिलांनी राजूदादाच्या वडिलांना ही कल्पना सांगितली. राजूदादाचे वडील जेव्हा त्यांना भेटायला आले होते, तेव्हा त्यांनी हा सर्व प्लॅन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितला. माझ्या आईने वचन देऊन सांगितलं की मी माझी दुसरी मुलगी देखील तुझ्यावर ओवाळून टाकेन, परंतु तुला शिक्षा होऊ देणार नाही. आमच्या कुटुंबाला जितकी त्याची गरज आहे तितकी कोणालाच नाही. जर मी मरून गेले तरी काहीच फरक पडणार नाही. असं बोलून ती मुलगी रडू लागली. मला समजत नव्हतं की आता त्या केसचं काय होईल, परंतु सध्या राजू एका मोठ्या वकिलाला भेटण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. कारण की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या लोकांनी एक मोठा वकील करून सोबतच त्यांची ओळख वापरून राजूकडून कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती. सोबतच त्याला कोर्टामध्ये अपील देखील करू दिलं नव्हतं, की त्याच्या बाजूने त्याला काही बोलू देखील दिलं नव्हतं. आणि त्यामुळेच त्याला ती फाशीची शिक्षा मिळाली होती. परंतु आज देवाने त्यांना मदत केली होती. त्या मोठ्या वकिलाने राजूची केस खूप चांगल्या पद्धतीने लढली आणि राजूला त्याचा हक्क मिळवून दिला. राजूला त्या केसमधून निर्दोष सिद्ध केलं गेलं, कारण की ज्यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती. देव आपल्या सर्वांना योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देवो, हीच प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन कथा ऐका. धन्यवाद.